नमस्कार, प्रतिभाज आर्टमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। बऱ्याच दिवसांनी नवीन व्हिडिओ टाकते आहे कारण मध्ये तब्येतीचाही फार मोठा इश्यू चालला होता, पण आता सगळं सुरळीत आहे। तर म्हटलं गुढीपाडव्यानिमित्त एखादी छानशी छोटीशी नथ तुम्हाला बनवायला शेअर करावी आणि त्यासाठीच आपल्याकडे बनलेल्या नथींचे, स्टुडंटने बनवलेल्या छान छान सुंदर नथींचे ते मी फोटो शेअर करते जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल। आता आज आपण जी नथ शिकणार आहोत त्याला नावाची नथ किंवा नेम नथ म्हटलं जातं। तर ह्यासाठी आपल्याला साधंसं छोटंसं सामान आपण घेणार आहोत। यासाठी आई, अहो अशी रेडीमेड नावं तुम्हाला मिळतात। बनवून घ्यायची असतील तरीसुद्धा तुम्ही ती बनवून घेऊ शकता। दुकानामध्ये अवेलेबल असतात। ज्वेलरीचे जिथे सामान मिळतं तिथे हे लोक बनवून देतात। आपण सध्या तरी अहो नावाची नथ इथे बनवायला शिकणार आहोत। त्यासाठी आपण प्रेसची नथ इथे बनवणार आहोत। प्रेसच्या नथीसाठी आपण 20 गेजची तार घेतली आहे। किती घ्यायची तर साधारण एक 5 ते 5.5 इंच आपण तार घेतली, त्याला एक आकडा करून घेतला। आता नथ काळी पडू नये यासाठी 30 गेजची मायक्रोप्लेटेड तार आपण रॅपिंगसाठी वापरणार आहोत, जेणेकरून नथ तशीच्या तशी राहते, अनेक वर्ष तुम्हीही वापरू शकता। आता आपण इथे चंद्रकोर आणि कुंदन हे वापरून अहोची नथ बनवणार आहोत। तर अटॅच कुंदन माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी वेगळा छोटा कुंदन इथे लाल रंगाचा वापरते आहे। तो मी 20 गेजच्या तारेतून खालून वर पास केला। आता कुंदन बांधायची एक पद्धत आहे, म्हणजे आपण डायरेक्ट त्याच्या वर न ठेवता तो आतून पास करावा, म्हणजे तो फिटिंगला पण छान बसतो। मधोमध न्यावा आणि आता वरून खाली ही 30 गेजची तार मी पास करून घेते आहे। पहिल्यांदा तर छोटासा तुकडा वर सोडून आपण ती बेस तारेला गुंडाळून घेतली, जेणेकरून ती तार अजिबात हलत नाही। जेव्हा तुम्ही 0.3 तारेमध्ये काम करता तेव्हा या ठिकाणी डबल रॅपिंग करावं लागतं, पण 30 गेजमध्ये जर तुम्ही काम केलं तर एकदाच रॅपिंग पुरेसं होतं। इथे मी त्याच्या खाली दोनदा रॅप करून घेते आहे आणि आता आपण चंद्र खालून पास केला आहे, तो पण बरोबर मधोमध घातला आहे। चंद्राच्या मधल्या होलमधून आपण 30 गेज पास करणार आहोत आणि खाली ओढून त्याला पण आपण इथे रॅप करून घेणार आहोत। पण ह्याला मात्र डबल रॅपिंग गरजेची आहे, कारण चंद्र हेवी असतो बऱ्यापैकी। तर मग त्याला वरून खाली आपण तार काढून घेतली, बेस तारेला दोनदा गुंडाळलं, परत खालून वर आपण ही तार घेऊन जायची आहे। कुंदन आणि चंद्राच्या मध्ये दोनदा गुंडाळायचं, परत वरून खाली आपल्याला ही तार काढून खाली आपल्याला एकदा गुंडाळून घ्यायचं, म्हणजे हा चंद्र आपला फिक्स होतो। असं एकूण 3दा आपण ह्याला रॅपिंग करून फिक्स केलं आहे। हे खूप गरजेचं आहे, खूप ठिकाणी हे दाखवलं जात नाही, फक्त आपण फिटिंग केलं एवढंच म्हटलं जातं। पण हे रॅपिंग जर आपलं हललं किंवा बसलं नाही घट्ट तर एकूणच जो दागिना आहे तो व्यवस्थित बसत नाही। जेव्हा तो आपण वापरतो तेव्हा तो हलतो। त्यामुळे ही रॅपिंग तुम्ही एकदा स्लो मोशनमध्ये सुद्धा बघून घ्या आपण कशी करतोय। हे बघा, आता आपला चंद्र आणि कुंदन दोन्ही फिटिंगला झालेले आहेत। आता या ठिकाणी आपण अहो बसवणार आहोत। तुम्ही जे काही नाव चूज कराल ते तुम्ही इथे लावू शकता। आता हे लावायचं कसं तर त्याला पुढे टोक आहे, ते थोडंसं मी चंद्राच्या आतमध्ये इन्सर्ट करते आहे, आतमध्ये घालते आहे, म्हणजे थोडंसं आपलं घट्ट बसतं। आणि आपण अक्षरांच्या वर जी रेघ मारतो ती ही मेटलला जी रेघ आहे ती आणि 20 गेजच्या तारेची रेघ अशी एकत्र आपण गुंडाळायची आहे। त्याच्यावर ज्या काही गॅप्स येतात त्या गॅप्समध्ये आपल्याला 30 गेज तार आतून बाहेर जितक्या गॅप्स असतील त्या सगळ्या आपल्याला रॅपिंग करत जायचं आहे शेवटपर्यंत। इथे मात्र हात तुमचा बऱ्यापैकी घट्ट हवा। जर हाताला ग्रिप नसेल तर फ्लॅट नोज पकडीचा वापर करा, पण हे पूर्ण नाव घट्ट बसलं पाहिजे। शिवाय हे दिसताना सुद्धा वरून दिसणार आहे ही तार, त्यामुळे खूप गोंधळ असा घालू नका तिथे। भरपूर एकाच्या वर दुसरी रॅपिंग असं नका घालू, एकाच्या मागे एक असं व्यवस्थित रॅपिंग येऊ द्यात। कुठेही होल राहू देऊ नका किंवा गुंता राहू देऊ नका। आणि 20 गेजची तार दिसणार नाही अशा पद्धतीने आपला अहोचा वरचा जो रेघेचा पोर्शन आहे तो कवर करून घ्यायचा आहे।
आता आपण होपासून आपर्यंत उलटं उलटं आलो आहे. बऱ्याच वेळेला खूप इथे जोर देऊ नका. काही वेळेला हे जे मेटल असतात खूप जोर दिल्याने तुटून हातात पण येतात. सो तसं करू नका. आता या ठिकाणी आपलं खाली कुठल्याही प्रकारचं फूल लावायचं आहे. इथे मी 4 MMचे 6 मोती 30 गेजच्या तारेत टाकून घेतलेत आणि बेस तारेमध्ये एक छोटा क्रिस्टल टाकून घेतला लाल रंगाचा. जे 6 मोती आहेत ते एकत्र केले, त्याच्या पाकळ्या बनवल्यात आणि आता आपल्याला इथे स्टार बनवायचा आहे. हे बघा, स्टार बनवायच्या आधी मला थोडीशी गॅप वाटते. आहो आणि जो खालचं फूल आहे त्याच्यामध्ये थोडी गॅप वाटते, तर तिथे मी तयार गोल्डन रंगाच्या घुंगरी ॲड करणार आहे. तुम्ही मोत्यांची घुंगरी पण लावू शकता, पण शक्यतो जेव्हा आपण नथी बनवतो तेव्हा स्वतः तयार केलेल्या घुंगरी लावण्याचा प्रयत्न करा, किंवा अशा गोल्डन घुंगरी जे रेडीमेड घुंगरी किंवा लॉरियल्स मिळतात तर त्या लावू नका. त्यांची क्वालिटी इतकी काही छान सुपेरियर नसते, त्यामुळे स्वतः केलेल्या घुंगरी अजून छान दिसतात या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण इथे 3 ते 4 घुंगरी लावून घेणार आहोत. तुम्ही चंद्र आणि होच्या मध्ये सुद्धा ह्या लावू शकता. आपण सध्या फूल आणि आच्यामध्ये ही घुंगरी ॲड करतो आहे, कारण काय होतं, ही आत्ता जरी सरळ दिसत असेल नथ तेव्हा त्याच्यातली गॅप लक्षात येत नाही, पण जेव्हा ही तिरकी होते म्हणजे जेव्हा त्याला सी शेप येतो तेव्हा या गॅप प्रकर्षाने समोर दिसून येतात. म्हणून इथे ॲडिशन करणं गरजेचं असतं. सो अशा प्रकारे इथे आपण 2 रॅपिंग घुंगरीला केलं आहे आणि आता स्टारचं फूल करून घ्यायचं. स्टारचं फूल करताना 2 मोती एका वेळी घ्या, त्याच्यावरून तार फिरवा. मागचा मोती पहिला सोडायचा, पुढचा घ्यायचा. म्हणजे आता पहिला दुसरा घेतला तर मग दुसरा तिसरा, मग तिसरा चौथा, असं करत आपल्याला हे फूल बांधून घ्यायचं आहे. किमान 2 ते 3 ठिकाणी तरी बेस तार म्हणजेच जी 20 गेजची तार आहे ती ह्याच्यासोबत आपल्याला बांधून घ्यायची आहे. आणि हे वर दिसत असल्याने व्यवस्थित स्टार समोर दिसला पाहिजे, विजिबल आला पाहिजे. आणि हा काळाही दिसणार नाही कारण ही 30 गेजची तार आहे. सो जेव्हा स्टार दिसणं आपल्याला बंद होईल तिथे आपण एक रॅपिंग खाली करून घ्यायची आहे. खाली 2 घुंगरी परत मी मोत्यांच्या लावल्यात आणि या ठिकाणी आपलं नथीचं बांधणं पूर्ण झालं आहे. इथे मी 2 वेळा रॅपिंग करून ही तार कट करून घेणार आहे. प्रेसची नथ असल्यामुळे पुढे बराच आपला पोर्शन शिल्लक राहतो. सो रॅपिंग तार मी कट केली आहे. त्या ठिकाणी आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कुठलंही टोक टोचत नाही. वरच्या बाजूला सुद्धा जी तार आहे ती पण आपण कट करून घेतली आहे, मग ती पण टोचणार नाही. तिथंही फिटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपली बेस नथ तर बांधून झाली आहे. याला आपल्याला शेप द्यायचा आहे. प्रेसच्या नथीला शेप देताना 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर प्रेसची नथ ही उतरत्या क्रमाने वजनाला हलकी करत यायचं आहे. सगळ्यात वर जास्त वजन येईल तर सगळ्यात खाली कमी वजन येईल. आणि त्याची जी शेपची साईज आहे ती थोडा आपला सी शेपमध्ये घ्यायचा आहे. आता मी जेवढ्याच तेवढी तार घेतल्याने मी इथं ती कट नाही केली आहे. तुम्हाला जर जास्त तार असेल तर इथं आपण एक आकडा केला आहे पहिला, त्याच्याबरोबरच्या लेवलला आपल्याला ती तार कट करून घ्यायची आहे आणि त्याला परत आपल्याला एक आकडा करून घ्यायचा आहे. छोटासा करा हा, खूप मोठा नको, कारण हा नाकाच्या आतमध्ये जाणार आहे. आणि पूर्ण टोक बंद करा म्हणजे ते टोक घासलं की लागणार नाही किंवा टोचणार नाही. आणि आतमध्ये त्याच्या गॅप किती हवी तर आपलं एक बोट साधारण त्या होलमधून जाईल एवढं ती गॅप पाहिजे आणि बरोबर लेवलला दोन्ही आकडे पाहिजेत. आता हे थोडेसे आपण एकमेकांच्या समोर करून घेणार आहोत म्हणजे नथ लटकली पाहिजे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आता ते आकडे समोरासमोर नाही आहेत. थोडेसे आपण फ्लॅट नोज पकड घेऊ. जो पहिला आकडा आपण केला होता तो थोडासा मागे प्रेस करून घ्यायचा, बॅक प्रेस करायचा. आणि आता जो आपण केला आहे शेवटी तो थोडासा उभा करायचा. फायनल रिझल्ट ह्याचा हा येईल की कुठलीही तार ह्याच्यामधून आपण घातली की ही नथ समोरासमोर अशी होलमधून जाईल आणि ही लटकेल. ह्याचं अशा प्रकारे तुम्ही फिटिंग केलं की ती नथ परफेक्ट फिटिंगला बसते, नाकातनं अजिबात हलत नाही. प्रेसची नथ ही कितीही छान झाली तरी पण ती बसली तरच त्याचा लूक छान येतो. सो अशी ही नावाची नथ आपली तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. छोटीशी छानशी नथ गुढीपाडव्यासाठी नक्की बनवून बघा. धन्यवाद.